बीडच्या मारुतीची पांगरी गावात नवसाला पावणाऱ्या हनुमंताच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली। नवसाला पावणारा हनुमंत असल्याने नवसपूर्तीसाठी व अष्टमीनिमित्त आज लाखो भावी भक्तांनी हनुमंताच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। गावातील 200 तरुणांनी अनवाणी पायांनी गंगेवरून कावडीने पाणी आणत हनुमंताचा अभिषेक केला। तसंच पूजा आरती सुद्धा करण्यात आली। या उत्सवाची शेकडो वर्षाची परंपरा आहे की सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन हनुमंताचा उत्सव साजरा करतात। यावेळी गुलाबाची उधळण करून कावडीची मिरवणूक काढली जाते। मोठ्या उत्साहात आम्ही आजचा हा दिवस साजरा केला असं गावचे सरपंच वारे यांनी सांगितलं। या हनुमंताची अनोखी आख्यायिका सांगतात की हनुमंताच्या मंदिरात एखाद्याला सर्पदंश झाला तर या ठिकाणी येऊन 3 दिवस थांबले तर सर्पदंश उतरला जातो अशी श्रद्धा आहे। गावकऱ्यांनी अध्यात्म आणि विज्ञानाची जोड देत परंपरा पाळत वैद्यकीय उपचार देखील केले जात असल्याचे सांगितले। ही छोटी यात्रा होती। गंगा स्नान घालायचं, सप्ताह उभा करायचा, 4 जण 4-5 वारकरी यायचे, तेवढ्यापुरतं जेवण खाऊन करायचं आणि यात्रा संपायची। पण वाढत आता आपल्या वाड्यावर पौर्णिमेच्या प्रतिपदेला सप्ताह उभा राहतो। 7 दिवस विधा चालू असतो। अखंड हरिनाम सप्ताह। गावातल्या 200 तरुण गंगा कावडी म्हणून जातात गंगेला। चालत जायचं, चालत यायचं मध्ये, आणि पुन्हा उपवास करायचा। मध्ये कुणाचं अन्न खायचं नाही आणि पुन्हा शिवायचं नाही आणि त्याच्या चप्पल घालायचं नाही, बिगर चप्पलचं पाणी घेऊन यायचं। आणि मग नंतर गावातले सगळे लोक मिरवणूक काढून त्यांना वाळ चालून गंगा स्नान घालायचं। आणि तिथून नंतर संध्याकाळी आता 62 वर्ष झाले लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम चाललाय आमचा। तर आज संध्याकाळी लक्ष्मण शक्ती, उद्या महाप्रसाद, ते खांदून इकडे दोन कावड करून अशा प्रकारे पाणी आणतात। तरुण मुलं आणि पाणी घालतात। ही आणि लक्ष्मण शक्ती जी होती आता ही 62 वर्ष चालू आहे अशी परंपराने। नवसाला पूर्वी असं होतं, कुठेही सर्प जाऊन झाला की झोळीत घालून माणूस आणायचे, या ठिकाणी टाकायचे आणि देवाच्या नावाने प्रदक्षिणा घालायच्या। 1 तास 1.5 तासात अगदी तो माणूस बेशुद्ध झालेला शुद्धीवर येऊन इकडे तिकडे पाहतो की पान उतरलं म्हणायचं, पान म्हणते त्याला जुन्या ह्याच्यात। आणि मग त्याने 3 दिवस इथं थांबायचं। स्त्री असेल हातात बांगडी ठेवायची नाही किंवा अंगावर पातळ ठेवायचं नाही, पांढरं धोतर पांढरं वस्त्र नेसायचं आणि 3 दिवस कुणाचंही काही शिवलेलं अन्न खायचं नाही। त्या 3 दिवसात 2 दिवस गुरुवानी असा जसा नैवेद्य असतो असं त्यांना खायला द्यायचं नैवेद्यासारखं। आणि नंतर 3ऱ्या दिवशी त्यांच्या एका माणसाने देवाला पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर नवीन वस्त्र चढवायचे आणि वस्त्र चढल्यानंतर त्याची प्रसाद म्हणून शेरणी वाटायची। अशी नवस करून आणि ते मग त्याच्या इच्छेप्रमाणे जेव्हा यायचं तेव्हा येतो। आणि हीच प्रथा असं नाही, गावातच होत असं नाही। जे काही आमच्या गावातले जेव्हा पंचकोशीचे देशावर जाते तिथे जर असा काही दौड झाला तर त्या ठिकाणी असा एक दगड ठेवायचा, तिथं पूजा करायची आणि त्या पूजा केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी सुद्धा त्या सर्प देऊन झालेला उतरतो। तीर्थक्षेत्र महामंडळाकडून मागणी केलेली आहे आणि आतापर्यंत जे काही केले काम आहे लोकसहभागातून केलेलं आहे। आणि ह्या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी भरपूर देणगी देऊन आम्ही त्याच्यातून सहभाग करून आमच्या मंदिराचं बांधकाम केलं आहे। काय मागणी सरकारला? काही निधी मिळालाय का? सरकारला मागणी तर क्षेत्रामध्ये आमचं मंदिर टाकावं आणि आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा। प्रथा पूर्वीपासूनच आलेली आहे। सर्पदंश झाल्यानंतर लोक 2 दिवस या मंदिरामध्ये ठेवतात आणि 2 दिवस अगदी खडीत साखरेच्या ह्याच्यावर प्राशनावर ठेवतात आणि 3ऱ्या दिवशी प्रसाद वाटतात आणि घरी घेऊन जातात। अगदी पूर्वीपासून अशी आख्यायिका आहे, एकही व्यक्ती सर्पदंशाने आजपर्यंत मेला नाही, ही या हनुमंतरायाच्या देवस्थानाची प्रसिद्धी आहे, आख्यायिका आहे। पूर्वीपासून आजपर्यंत लोक पाळतायत। आता नवीन जसं युग बदलत चाललंय, आता दर्शन घेतात आणि दवाखान्यात घेऊन जातात। आता नवीन युग असल्यामुळे थोडं लोकांनी चेंजेस केलेला आहे, पण तरी ज्यांची प्रचंड श्रद्धा आहे ते या ठिकाणी ठेवतात आणि 3ऱ्या दिवशी घेऊन जातात। पण पान उतरतं म्हणजे उतरतं, आम्ही या ठिकाणी पान म्हणतो, पण सर्पदंश या ठिकाणी विष उतरलं जातं। ही आख्यायिका आहे, प्रत्यक्ष लोक अनुभव घेत आहेत असा विषय आहे।